शिवरायांच्या बालपणातील इतिहास वाचत असताना जिजामातांबरोबर शिवरायांचा प्रथम पुणे भेटीचा प्रसंग आपल्याला वाचायला मिळतो. महाराजांनी जेव्हा पुण्यात प्रवेश केला होता त्यावेळी त्यांना बेचिराग झालेले पुणे पाहायला मिळाले होते. पण या पुण्याचा असा विध्वंस कोणी केला होता तर तो म्हणजे आदिलशाही सरदार मुरार जगदेवने. हा इतिहास पाहत असताना आपल्याला प्रश्न पडतो, हा मुरार जगदेव कोण होता? त्याने पुणे असे बेचिराग का केले होते? या घटनेनंतर मुरार जगदेवचे पुढे काय झाले यांसारखे कित्येक प्रश्न आपल्याला इतिहास वाचल्यावर पडतात. पण आजच्या व्हिडिओमधून आपण मुरार जगदेवचा थोडक्यात इतिहास पाहणार आहोत. सन 1636मध्ये शिवरायांनी जेव्हा पुण्यात प्रवेश केला त्यावेळी त्यांना विजापूरकर आदिलशाही फौजेने 6 वर्षांपूर्वी पुण्याचा केलेला विध्वंस बघायला मिळाला. सन 1630च्या पावसाळ्यात शहाजहान बादशाहच्या मदतीस धावलेल्या आदिलशहाने मुरार जगदेव, रंदुल्ला खान इत्यादी सरदारांना शहाजीराजांच्या जहागिरीवर विजापुरी फौजेसह रवाना केले होते. त्यावेळी मोगल व निजामशाही यांच्या संघर्षात शहाजीराजे निजामशहाच्या बाजूने होते तर आदिलशहा मोगलांच्या बाजूने होता. मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळून तेथील मातीवर गाढवाचा नांगर फिरवला. पुण्याचा कोट पाडून शहाजीराजांची वाडे जाळली व तेथील लूट केली. तसेच रस्त्यावर जमिनीत एक लोखंडी पहार ठोकून तिच्यावर फाटक्या तुटक्या वाहनांचे आणि जोड्यांचे तोरण टांगले, ज्यातून असे सांगावायचे होते की आता हे गाव बर्बाद करण्यात आले असून पुन्हा ते कोणी आबाद करण्याचा प्रयत्न करू नये, तसे केल्यास तो शाही अपराध समजला जाईल. आदिलशाही फौजांनी विद्रूप केलेल्या पुण्याचा चेहरा मोहरा बदलून पुन्हा पूर्वीच्या वैभवशाली पुण्याच्या पुनर्निर्मितीसाठी जिजामातांनी विविध उपाययोजना करून पुण्याला पूर्वीची शान प्राप्त करून दिली. त्याचा श्री गणेशा गाढवाचा नांगर फिरवलेल्या मातीत अस्सल सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने जमीन नांगरून करण्यात आला होता. मुरार जगदेवाचे मूळ गाव हे धोम होते. आपल्या कुशाग्र बुद्धी व स्वामीनिष्ठेच्या जोरावर तो आदिलशाहात वजीर समतुल्य अधिकार व प्रतिष्ठा असलेल्या पदावर जवळपास 25 वर्ष टिकून होता. तो अत्यंत धार्मिक वृत्तीचा असून त्याला आदिलशाहाने महाराज राजाधिराज या पदवीने गौरवले होते. इतिहासात त्याचा मुरार पंडित या नावांनी देखील उल्लेख आढळतो. मुरार जगदेवाचे विजापूर दरबारात अनन्यसाधारण महत्त्व होते, पण तो धार्मिक वृत्तीचा असल्याने त्याला विजापूर दरबारात छुपेशत्रू पण बरेच होते. इसवी सन 1630 साली छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. तेव्हा शहाजीराजे आपल्या आयुष्यातील अत्यंत अस्थिर राजकीय वाटचाल करत होते. मलिक अंबरचा मृत्यू, निजामशहाने लखोजी जाधव, त्यांचे 2 पुत्र अचलोजी व रघुजी, नातू यशवंतराव यांची भेटीस बोलावून विश्वासघाताने केलेली हत्या, शहाजहानच्या प्रबळ फौजांकडून निजामशहावर होत असलेली आक्रमणे, तात्कालिक स्वार्थासाठी आदिलशहाच्या नेहमी बदलणाऱ्या भूमिका, निजामशाहीतील अंतर्गत हेवे दावे इत्यादी कारणांमुळे शहाजीराजांचे चित्त पण कुठे स्थिर नव्हते. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द निजामशाही, आदिलशाही, मोगल या विविध शह्यांमध्ये गेली. शहाजीराजांच्या आदिलशाहीतील प्रवेश व तेथील दरबारी राजकारणात टिकाव लागण्यामागे मुरार जगदेव याची मोठी भूमिका होती. या संबंधात जेदे शकावलीत म्हटले आहे, शके 1558 शहाजीराजे भोसले यांची 12,000 फौजीची सरदारी ईदलशहाकडून झाली. सरंजामास मुलूक दिले, त्यात पुणे देश राजांकडे दिला. त्यांनी आपल्या तर्फेने दादाजी कोंडदेव मलठणकर यांचे सुभा सांगून पुण्यास ठाणे घातले. तेव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरलं, शांती केली. कालांतराने मुरार जगदेव आणि शहाजीराजे यांची मैत्री इतकी वाढली की मुरार जगदेवाने पुणे जाळल्याचे शल्य विसरून शहाजीराजे मुरार जगदेवाच्या तुलाविधीस स्वतः जातीने हजर राहिले. भाद्रपद वद्य अमावास्येच्या दिवशी 23 सप्टेंबर 1633ला सूर्यग्रहण होते. या दिवशी पुण्यापासून 10 कोस अंतरावरील भीमा व इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसवलेल्या नागरगावी सोने, रुपये, धान्य आदी 24 पदार्थांनी मुरार जगदेवाची तुला करण्यात आली. अलाउद्दीन खिलजीने हिंदू धर्मीय यादवांचे राज्य बुडवल्यानंतरच्या 300 वर्षात वेदोघोषात झालेला हा पहिला तुलाविधी होता. या तुलाविधीमुळे नागरगावचे नवीन नाव तुळापूर असे झाले. शहाजीराजे, मुरार जगदेव, रंदुल्ला खान व अन्य आदिलशाही सरदारांनी उत्तरेकडून शहाजहान पुत्र शुजा, मोगल सेनापती महाबत खान यांच्या नेतृत्वाखाली चालून आलेल्या मोगली फौजांची परंड्याच्या आजूबाजूस कोंडी करून त्यांची रसद तोडून त्यांना शरण येण्यास भाग पाडले. विजयाची आठवण म्हणून मुरार जगदेवाने जगप्रसिद्ध मुलूक मैदान तोफ, जिचे वजन 55 टन होते, जी निजामशाहीत बनवली गेली होती, ती विजापूरला नेली. त्यासाठी 400 बैल, 10 हत्ती तसेच शेकडो सैनिकांचा उपयोग करावा लागला. भीमा नदीतून येताना तिची नावच बुडाली, जी पुन्हा बाहेर काढण्यासाठी अतोनात कष्ट, मेहनत घ्यावी लागली.
अखेरीस 29 सप्टेंबर 1632 रोजी ही प्रचंड धूळ विजापुरात पोहोचली. अजून एक अवजड तोप मुरार जगदेवानी मुलूक मैदान तोफेबरोबर विजापूरला नेण्याचे प्रयत्न केले, पण तोप वाहून नेणारा तरापा भीमा नदीत बुडाल्याने त्या तोफेस जलसमाधी मिळाली व ती शेवटी काढताही आली नाही. आदिलशहाची प्रदीर्घ सेवा करूनही मुरार जगदेवाचा शेवट मात्र फार करुणास्पद झाला. विजापूर दरबारात खवास खान म्हणून वजीर होता. त्याचे व आदिलशहाचे काही कारणांवरून संबंध बिघडले. मुरार जगदेव व खवास खान एक विचाराने, एक दिलाने काम करणारी जोडी होती. खवास खानाने इसवी सन 1635 शहाजहानकडे गुप्तरीतीने वकील पाठवून शहाजहानला मोगली फौजा विजापूरवर धाडण्याचा सल्ला दिला. त्या फौजेस लागणारी मदत आपण करू, जेणेकरून विजापूर राज्य मोगलांना जिंकता येईल असा भरोसा पण दिला. खवास खानाच्या हालचाली विजापूरचा सुलतान महम्मद शाहस कळल्यावर त्याने प्रथम खवास खानाची हत्या केली. त्यानंतर एका महिन्याने मुरार जगदेवला कैद करून त्याची जीभ छाटून हातपाय तोडून विजापूर शहरातून धिंड काढून त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले. अशा तऱ्हेने एका कर्तृत्ववान व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला.